आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या शुभ हस्ते माका गावात 1,25,00,000 रुपये तर पाचुंदा या गावी 70 लाख रुपये किमतीच्या कामांचा शुभारंभ संपन्न झाला। मौजे माका ते खेमनर वस्ती मार्गे शिंगवे 35 लाख रुपये, मौजे माका गावांतर्गत कोकाटे ते घानमोडे वस्ती रस्ता करणे 10 लाख रुपये, मौजे माका माकावती देवी मंदिर सभा मंडप 10 लाख रुपये, पाचुंदा ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत कार्यालय बांधणे 25 लाख रुपये, माका ते पावन गणपती मंदिर देडगाव रोड 15 लाख रुपये, पासुंदे पांढरे होंडे वस्ती रस्ता करणे 10 लाख रुपये, दाते साळवी वस्ती रस्ता खडीकरण करणे 10 लाख रुपये, पासुंदा स्मशानभूमी विकास कामे करणे 10 लाख रुपये अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि समारंभ आमदार लंघे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। याप्रसंगी नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले, राजेंद्र मते, अंकुश काळे, सतीश कर्डिले, गणेश लंघे, प्रताप चिंधे, मच्छिंद्र मुंगसे, माऊली गंगावणे, धनवटे सर, संजय घोडेसोर, रमेश गणगे, बाळासाहेब क्षीरसागर, नवनाथ माने आदी हजर होते। याप्रसंगी बोलताना आमदार विठ्ठलराव लंघे म्हणाले की गोरगरीब दीनदलित सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानत मी आज आमदार पदावर काम करत आहे। स्वर्गीय वकील अण्णा लंघे पाटील यांनीही त्यांच्या काळामध्ये गोरगरिबांना न्याय दिला। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी विधानसभेमध्ये आज काम करत आहे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न उपस्थित करत आहे। गोर गरीब दीन दलित कष्टकरी माणूस शेतकरी माणूस केंद्रबिंदू मानून स्वर्गीय अण्णांनी या नेवासा तालुक्यामध्ये काम केलं आणि तेच संस्कार आपल्यावरती आहे आणि म्हणूनच एक तुमच्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता विधानसभेपर्यंत गेला। अनेक वर्ष आपण 2 विधानसभा केल्या, अनेक जिल्हा परिषद निवडणुका केल्या, परंतु नामोल्लेख त्यांचा केला जातो। असे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत, स्वर्गीय अजितदादा पवार त्या ठिकाणी होते, आज सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपले नेते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणाने या तालुक्यामध्ये आपल्याला भविष्य काळामध्ये भरीव असा विकास या ठिकाणी करायचा आहे आणि म्हणून जनतेचा आपण गोरगरीब माणसाचं काहीतरी देणं लागतो। या हेतून भविष्य काळामध्ये आपल्याला नेवासा तालुक्याचा विकास त्या ठिकाणी करायचा आहे। आपल्याला सर्वांना बरोबर हातात हात घालून या ठिकाणी विकास करायचं, कारण तुम्ही बघता की निवडणुकीपुरतं राजकारण करणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून अनेक हजारो कार्यकर्ते मित्र आपल्या तालुक्यामध्ये मला त्या ठिकाणी मिळवता आले आणि म्हणून भविष्य काळामध्ये आपल्याला खूप काम करायचंय, कारण मोठा विकासाचा बॅकलॉग आहे। खरं तर आपला टेलचा भाग आहे, अनेक समस्या आहेत। आता सांगितलं की विजेचा फार मोठा प्रश्न आहे, आज अनेक वाड्या वस्त्यांवरती 2-3 वाड्या वस्त्याचा आपण उल्लेख केला, त्यामध्ये लाईट नाही, काही ठिकाणी सिंगल फेज नाही, काही ठिकाणी रस्त्याचे मागण्या या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यामध्ये आडगाव रस्ता आहे, वाघोली रस्ता आहे, झोपडपट्टीचा उल्लेख आपण केला, त्या ठिकाणी देखील आपल्याला कसा निधी देता येईल याच्यासाठी निश्चितपणानं आपण या ठिकाणी प्रयत्न करू। खरं तर अनेक समस्या सुटल्या जरी असल्या तर अनेक प्रश्न पुढे आहेत। खरं तर मला आनंद वाटतो की आपल्या या 2 गावामध्ये जवळजवळ 1.25 कोटीचा निधी अंकुशराव आपण या ठिकाणी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून देऊ शकलो आणि म्हणून भविष्य काळामध्ये खरं तर एक सातत्याचा प्रश्न जो आहे की आपला तालुका हा खऱ्या अर्थानं मूळाधारणावरती अवलंबून आहे आणि म्हणून जे 2-3 रावरी, नेवासा, शेवगाव या प्रसंगी अंकुश काळे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं, तर नेवासा शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले पाटील यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं। या संचिताचा उपयोग आता खऱ्या अर्थानं सत्तेच्या रूपानं लोकांसाठी होत राहिलाय, म्हणून आता मी जवळजवळ 17वा कार्यक्रम भाऊंबरोबर करतोय। कुठं 2 कोटी दिले, कुठं 5 कोटी दिले, कुठं 30 लाख दिले, कुठं 60 लाख दिले, अशा पद्धतीनं तालुक्यातील प्रत्येक गटामध्ये, गणामध्ये, प्रत्येक गावामध्ये विकासाचा स्पर्श झाला पाहिजे अशा पद्धतीचं काम या ठिकाणी उभं राहत आहे। आम्ही सुद्धा राजकारणात कधीच नव्हतो, आमचं काम समाजकारणात चालू होतं आणि भाऊंबरोबर समर्पणचं एक बॉन्डिंग गेल्या 15 वर्षापासून आमचं होतं आणि त्याच पद्धतीने भाऊंनी गळ घातले। आपण नेवासा शहराचा विकास केला पाहिजे आणि एकमेव आता चर्चेत मी ऐकलं का आमदार झाल्यावर हे द्या, हे झाल्यावर ते द्या, असं झालं तसं झालं, परंतु नेवासा शहराचं आपल्याला उदाहरण सांगतो
की नेवासा शहरात निवडणूक लागण्याच्या आधी, नगराध्यक्षाचा उमेदवार ठरण्याच्या आधी भाऊंनी जवळजवळ 55 कोटीची कामं देऊन ठेवली होती. पाणी योजना दिलेली आहे, 5 कोटीचं व्यापारी संकुल दिलं, 2 कोटीचं व्यापारी संकुल दिलं, 47 कोटी पाणी योजनेसाठी तरतूद करून ठेवली. अशा पद्धतीचं काम भाऊंचं कशामुळे आहे? तर विकासाचा ध्यास असणारं नेतृत्व आपलं आहे. त्यांना त्यावेळेला माहिती नव्हतं का नगर परिषदेत कुणाची सत्ता आहे, तरी भाऊंनी विकासासाठी म्हणून, त्या ठिकाणच्या लोकांसाठी, आपल्या शहरातल्या लोकांसाठी म्हणून त्या ठिकाणी निधीची भरीव अशी तरतूद केली. आणि याच पद्धतीनं नेवासा तालुक्याचं नाव महाराष्ट्राच्या पटलावर सातत्यानं येण्याचा हा इतिहासातला मला वाटतं पहिलीच वेळ आहे. भाऊंच्या लढण्यासाठी सैन्य उभं राहत नव्हतं, ही एक खंत होती. अनिलराव वेळेला मिळेल ते कार्यकर्त्याला घेऊन फक्त लढणं आणि जिंकणं एवढाच उद्देश होता. आणि हे सगळं करायचं कशासाठी होतं? तर सामान्य लोकांचे रस्त्याचे प्रश्न असतील, वाडी वस्तीवरचे विजेचे प्रश्न असतील, तुम्ही आता सांगितलं का पाटपाण्याचे प्रश्न असतील. काही दिवस झाले या तालुक्याच्या पाटाला कधी निधी मिळत नव्हता, पाट पूर्ण क्षमतेने चालत नव्हता. जे रोटेशन एक 40 दिवसामध्ये व्हायला पाहिजे होते ते 50-55 दिवसावर जात होतं. आणि त्यामुळे लोकांच्या शेतात असणाऱ्या पिकाचं नुकसान होत होतं. हे सर्व समस्या घेऊन गेल्या 1.5-2 वर्षापासून आमदार साहेब झटतायत. आणि आज कमीत कमी प्रत्येक गावासाठी 1 कोटी रुपये, 2 कोटी रुपये जेवढा शक्य होईल तेवढा निधी. आणि हा निधी काय मोठ्या रस्त्यांसाठी नाहीये, कुणाच्या शेतात जाणारा रस्ता आहे, कुणाच्या वाडी वस्तीवर जाणारा रस्ता आहे. या रस्त्यांसाठी प्रयत्नशील करू. ते सांगताना अतिशय आनंद होतो की आम्ही विकास कामाची सुरुवात ही टेलपासून केलेली आहे. त्याचे कारण असं आहे, आपण शिरसगावला जातो, भाऊंकडे काही ना काही काम घेऊन, कोणत्या तरी कामाच्या माध्यमातून आपण शिरसगावला जातो. भाऊंच्या गावाकडे जाणारा जर रस्ता पाहिला, खरोखर भाऊंनी ज्या जागी जर दुसरा कोणी आमदार असता ते पहिलं स्वतःच्या रस्त्याचं पाहिलं असतं. पण आपल्या आमदार साहेबांनी तसं केलं नाही. आपल्या नेवासा तालुक्याचं टेलचं गाव माका आहे, इकडं पाचुंदा आहे, तिकडं सोनई बेलेकरवाडी आहे, तिकडं पार प्रवार संगम देवगड आहे, तिकडं बेलपिंपळ गाव आहे. अगोदर परिसरातल्या या टेलच्या गावाच्या विकास कामाचं उद्घाटन खऱ्या अर्थानं आमदार साहेबांनी या ठिकाणी केलं. आणि नेवासा तालुक्यामध्ये एक नवीन विकासाचा पायंडा या ठिकाणी आमदार साहेबांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं घातला गेला. कारण की हे आता सांगितलं 20 वर्षाचं राजकारण बाजूला ठेवून गावाचा विकास कसा होईल आणि गावाचा विकास कसा झाला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण सातत्यानं या तालुक्यामध्ये प्रवास करत असताना गोरगरीब असन, दिलदलित असन, महिला असतील, डोलाचे प्रश्न असतील, कुपनाचे प्रश्न असतील, पाटाचे पाण्याचे प्रश्न असतील, या माध्यमातून भाऊंना काय सातत्याने या कामावर लक्ष दिलेलं आहे. सर्वसामान्य हा त्याका गाडी थांबवा असा हा आपला आमदार असल्यानं सर्वसामान्याचा निश्चित विकास होणार आहे. आणि राजकारण बाजूला ठेवून राजकारण तेवढं पुरतं तेवढं केलं पाहिजे ना. भाऊ सुद्धा सांगतात आम्हाला, राजकारण आल्यानंतर तेवढं पुरतं 8-10 दिवस अनिलराव राजकारण केलं पाहिजे आणि निश्चित आपण आपल्या गावाचा विकास साधला पाहिजे. कारण माणसाचा 1 मिनिटाचा भरोसा नसतो, कारण 1 मिनिटात माणूस जातो. म्हणून आपण निश्चित गावाचा, तालुक्याचा, परिसराचा विकास केला पाहिजे. या प्रसंगी अशोक खेमनर, अनिल गुले, सहदेव लोंढे, राजू लोंढे, संजय लोंढे, संजय आव्हाड, सचिन देवकाते, नवनाथ माने, अविनाश वाघमोडे, पोपट वाघमोडे, नाथा माने, साहेबराव होंडे, संभाजी लोंढे, आदिनाथ माने, मोहन चोपडे, जगन्नाथ लोंढे, साहेबराव खेमकर, थोरात सर, डॉक्टर पागिरे, सतीश कर्डेले आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. एसनारा मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.